राऊत शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी संजय राऊत दाखल झालेले आहेत। वायकर ईव्हीएम प्रकरण आणि त्याचबरोबर इतर राजकीय घडामोडींवर चर्चा करण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी संजय राऊत दाखल झाले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे, काय नेमकं या भेटी दरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे? आपण पाहत आहोत की शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत जे ते सिल्व्हर ओक शरद पवार यांच्या या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत। आता आपण पाहत आहोत की मागच्या अनेक दिवसापासून आता विधानसभा निवडणुकीची तयारी खरं तर महाविकास आघाडीचे सगळेच पक्ष आपल्याला करताना पाहायला मिळत आहे। मात्र सध्या राज्यामध्ये ईव्हीएम हा विषय त्याची अधिक जास्त चर्चा होत आहे। त्याच्यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये सध्याची राजकीय परिस्थिती, ईव्हीएमचा हा विषय आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका या अनुषंगाने महत्त्वाची चर्चा होऊ शकते, अशा पद्धतीची चर्चा आता खरं तर सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। तसा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे। मागच्या काही दिवसामध्ये आपण बघितलं तर लोकसभेच्या निकालानंतर आता मित्र पक्षांमध्ये कशा जागा वाटप करायच्या याच्यावरून चर्चा सुरू आहे आणि एक अंदाज देखील व्यक्त केला जात आहे। त्याच्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजनाच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा आजच्या या बैठकीमध्ये होऊ शकते। सोबतच तशा पद्धतीने शिवसेनेला फटका बसलेला आहे ईव्हीएम मशीनचा। एक जो काल संपूर्ण दिवसभर जी चर्चा झाली की ईव्हीएम जे आहे ते हॅक केलं गेलं होतं आणि त्या अनुषंगाने आजच्या या बैठकीमध्ये शरद पवार आणि संजय राऊत या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते आणि एकूणच या दोन्ही विषय जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे। खरं तर त्यांचं नेमकं कारण काय आहे ते जरी अजून गुलदस्त्यात असलं तरी सुद्धा हे दोन विषय अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामुळे या भेटीनंतरच जो अधिकृत माहिती आहे ती आपल्याला मिळू शकते। अगदी धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।